प्रभाग निवडलेले आहेत त्या व्यतिरिक्त जे प्रभाग आहेत त्या ठिकाणीही आपण नियमितरित्या आता जशा पद्धतीनं कचरा संकलन होत आहे ते राहील याची हमी घेत आहोत। आणि त्यानंतर 100 दिवसानंतर आपण या अनुभवाच्या आधारे पूर्ण शहरामध्ये डोर टू डोर 100% कलेक्शन हे आपण यामुळे होणार आहे। त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जो कचरा साठतो ते राहणार नाहीये आणि प्रक्रिया करायला आपल्याला ओला कचरा स्वतंत्ररित्या मिळून जाणार आहे। दुसऱ्या क्रमांकाचं काम जे आहे ते आपलं आपत्ती सौम्यीकरणाचे काम आहे। आपल्या शहरामध्ये ड्रेनेजची व्यवस्था ही फार जुनी असल्यामुळे आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी जागोजागी नाल्या ह्या तुंबलेल्या आहेत। आपण नाले साफसफाई ही मान्सूनच्या पूर्व महिन्यामध्ये घेतो, परंतु 100 दिवसाचा कार्यक्रम घेत असताना सर्वांचं मत झालं की ही मोहीम जी आहे ती आपण मे मध्ये न करता त्यापूर्वीच चालू करावी आणि शहरातले जे मुख्य नाले जे आहेत ज्या ठिकाणी आपण हे नदीला मिसळतात त्यामुळं घराला धोका पण होतोय, घरामध्ये पाणी पण साचतंय, त्या ठिकाणचं प्रायोरिटी आणि ज्या ठिकाणी आपल्या जुन्या नाल्या आहेत त्याही साफ करण्याचं काम आपण हे 100 दिवसामध्ये हाती घेणार आहोत। त्यासोबतच नवीन संकल्पना राबवण्याचं सर्व सन्माननीय सदस्यांचं मनोगत आहे। यामध्ये डीप क्लिनिंग हा प्रकार आपण शहरामध्ये सुरू करणार आहोत। त्यामध्ये शहरातले जे मुख्य रस्ते आहेत ते सर्व आपण रोटेशननं पूर्ण एज टू एज, मग त्यामध्ये नाल्या असतील, त्यामध्ये स्टॉर्म वॉटरचे चेंबर्स असतील, त्या ठिकाणचा राडारोडा असेल, त्या ठिकाणचे फुटपाथ तुटलेले असतील, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण यामध्ये नियमित करून घेणार आहोत। आणि या प्रमुख रस्त्याची पिरियडिक रुटीन तर आपली साफसफाई होणारच आहे, पण पिरियडिक ही जी डीप क्लिनिंग आहे ती होणार आहे। त्याचं नियोजन आपल्याला लवकरच डिक्लेअर केलं जाणार आहे। यानंतर आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गोदावरी नदी। गोदावरी नदीमध्ये जे शहराचं निसरणाचं पाणी मिक्स होत होतं, नाल्यांचं पाणी मिक्स होत आहे, तर ते बंद करून गोदावरी नदी ही प्रदूषण मुक्त करायची आहे। हा संकल्प या सन्माननीय सदस्यांनी महापौरांनी केलेला आहे। त्यामध्ये काही कामं प्रस्तावित चालू होती ते 100 दिवसातच पूर्ण करण्याचं नियोजन आहे। त्यामध्ये विशेषतः गोदावरी नदी वाहून येणाऱ्या उत्तरेकडील 17 नाले जे आहेत त्यापैकी 14 नाल्याचं काम झालेलं आहे, तो NREP लाईनला जोडून घेणार आहेत। त्यासोबतच महत्वाचे जे 3 नाले आहेत त्या नाल्याचं काम आम्हाला ह्या 100 दिवसामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन दिलेलं आहे। त्यामध्ये आपला एक पॉकेट STP सुद्धा आम्हाला ह्या 100 दिवसात पूर्ण करायचा आहे। त्यासोबतच दक्षिणेकडील जे 5 नाले आहेत त्याचे सुद्धा पूर्ण इलिसपूर पर्यंत मलशुद्धीकरण केंद्राला हे पाणी घेऊन जायचं आहे आणि हे पूर्ण काम आपल्याला 100 दिवसामध्ये पूर्ण करण्याचं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते आम्ही नक्कीच हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासोबतच बोंडार STP आणि सांगवी STP या ठिकाणच्या ज्या पंपिंग मशिनरी आहेत तर त्या पूर्णपणे आपण नव्याने त्या ठिकाणी इन्स्टॉल करणार आहोत। त्यासोबतच महापालिकेची जी मुख्य सेवा आहे पाणी पुरवठ्याची, आता आपण 2 दिवसाआड पाणी पुरवठा जरी म्हणत असो तरी तो अनियमित पाणी पुरवठा आहे। आपण याची येत्या उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून नियोजनबद्ध पाणी पुरवठा असावा, नियमित पाणी पुरवठा असावा आणि मुबलक पाणी पुरवठा असावा या दृष्टिकोनातून काही नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये डंकीन आणि काबरानगर या ठिकाणच्या जलशुद्धीकरण केंद्रास जे रॉ वॉटर कोटी तीर्थवरनं येत आहे तर ते स्वतंत्ररित्या आणण्याचं नियोजन आपण केलेलं आहे। हे काम प्रस्तावित होतं ते आपल्याला या 100 दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे, जेणेकरून आपल्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा होईल। त्यासोबतच अनियमित पाणी पुरवठा असण्याचं कारण म्हणजे विद्युत पुरवठा खंडित होणे, तो होऊ नये म्हणून अंडरग्राउंड एक्सप्रेस फीडर केबल जे आहे ते 3 ठिकाणी या 100 दिवसातच टाकून आपल्याला पूर्ण करायचं आहे, जेणेकरून आपल्या पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा खंडित होणार नाही। त्यासोबतच रविनगर कवठा या ठिकाणी 2100 नळधारकांना 24 तास पाणी पुरवठा 24/7 पाणी पुरवठा आपण या 100 दिवसामध्येच करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते काम प्रगतीपथावर आहे। या 100 दिवसामध्ये आपण प्रायोगिक तत्वावरती रविनगरचा अनुभव घेऊन मग आपण शहरातल्या इतर भागासाठी याचं नियोजन करणार आहोत। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, गोवर्धन घाट आणि शिडको या ठिकाणी आपण ज्या शवदायनींचं सध्या काम चालू आहे त्या ठिकाणी आपण गॅस आणि विद्युत शवदायनी
ही करणार आहोत, जेणेकरून आपल्या वायू प्रदूषणाला आळा बसणार आहे. सोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक जे आहे त्याचं काम प्रगतीपथावरती आहे, परंतु हे आपण 100 दिवसामध्ये नियोजित केलेलं आहे, कारण 31 मे रोजी अहिल्यादेवींची जयंती असते आणि त्या दिवशी आम्हाला हे स्मारक पूर्ण करून लोकार्पण करण्याचं आम्हाला हे नियोजित उद्दिष्ट दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही संकल्प पण केलेला आहे. त्यासोबतच प्रसार माध्यमांमध्येही आणि आपणही वारंवार पाहतो की आपले मुख्य चौक जे आहेत त्यामधले काही आयलंड जे आहेत ते खराब झालेले आहेत. त्यामुळे आम्ही मुख्य चौकातील शेतकरी पुतळा नमस्कार चौक या ठिकाणचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण हे आम्ही या 100 दिवसामध्ये करणार आहोत. त्यासोबतच माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारायचा जे संकल्प केलेला आहे त्याची रीतसर प्रक्रिया आम्ही ह्या 100 दिवसामध्ये चालू करून आम्ही यामध्ये धोरणात्मक निर्णय हा केला जाणार आहे आणि त्याची ज्या आवश्यक परवानग्या आहेत तेही आम्ही या 100 दिवसात पूर्ण करून येत्या 1 वर्षभरामध्ये हा पुतळा शहराच्या योग्य ठिकाणी उभारला जाईल अशा पद्धतीचं नियोजन करणार आहोत. त्यासोबतच आपल्या सर्वांना माहिती आहे आठवडी बाजारामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह हे अवेलेबल नाही येतं, तर त्याची आम्ही पूर्तता करणार आहोत, कारण महिलांसाठी स्वच्छतागृह असणे फार नितांत गरजेचं आहे. त्यासोबतच आपण शहरातली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी AI बेस्ड ऑटोमॅटिक ट्रॅफिक सिग्नल हे प्रायोगिक तत्वावरती मुथा चौक, अण्णाभाऊ साठे चौक, महात्मा फुले चौक आणि वर्कशॉप टी पॉइंट या ठिकाणी AI बेस्ड ट्रॅफिक सिग्नल लावणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीसचीही गरज पडणार नाही. त्यामध्ये PS सिस्टीम असणार आहे. जर कोणी लेन तोडून पुढे येत असेल तर त्यालाही वॉर्निंग त्याच ठिकाणाहून दिली जाईल. त्यासोबतच सध्या आपल्या इलेक्ट्रिकल व्हेकलचे टू व्हीलरचं प्रमाण वाढावं, शहरामध्ये यांची संख्या वाढवून महापालिकेनंही काहीतरी भरीव त्यामध्ये योगदान द्यावं या अनुषंगाने मुख्य कार्यालयासह शहरात विविध ठिकाणी इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन हे महापालिका उभा करणार आहे. ते 100 दिवसामधलं आमचं टार्गेट आहे. त्यासोबतच आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपल्या इलेक्ट्रिकल लाईन्स या बऱ्याच अंशी धोकादायक आहेत. त्या धोकादायक ठिकाणी असलेली ठिकाणं आम्ही आयडेंटिफाय करून या 100 दिवसातच त्याला भूमिगत करण्यासाठी निश्चित स्वरूपाची अशी उपाययोजना करणार आहोत. नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाच्या सेवा ज्या राज्य शासनाने लोकसेवा हक्क अंतर्गत ज्या 74 सेवा अधिसूचित केलेल्या आहेत त्या नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मिळाव्यात, त्यासाठी या 100 दिवसातच आम्ही त्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील अशा पद्धतीची व्यवस्था करत आहोत. त्यासोबतच या सेवा मिळण्यासाठी मुख्यालय आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय यामधील जे अविरत केंद्र आहे ते ऑनलाईन सेवेसाठी आपल्याला कशा पद्धतीने उपयोगात आणता येईल त्याचा विचार करून ते आम्ही स्थापन करणार आहोत, जेणेकरून या सर्व्हिसेस पूर्णपणे ऑनलाईन होणार आहेत. आपल्या इथं कमी शिक्षित किंवा जे टेक्नोशॅवी नाही आहेत असे जरी नागरिक कागद घेऊन आले तरी आम्ही त्यांचा कागद न स्वीकारता त्याला ऑनलाईन करूनच आम्ही ती सिस्टीम आपण सर्व ही ज्या सेवा आहेत त्या ऑनलाईन करण्याचं नियोजन आणि हे सर्व सत्ता पक्षाचा हा संकल्प आहे. त्यासोबतच आपल्या शहराच्या हद्दीतील महापुरुषांचे जे पुतळे आहेत त्या सर्व पुतळे हे CCTVच्या कव्हरेजमध्ये आणायचे आहेत. तेही आम्ही या 100 दिवसामध्येच पूर्ण करणार आहोत. त्यासोबतच आपण कॉलेज रोड म्हणून जो भाग्यनगर टी पॉइंट ते डॉक्टर शंकरराव चव्हाण पुतळा हा रस्ता जो आहे तो CCTV अंतर्गत घेणार आहोत. आरोग्य विभागाअंतर्गत असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम जो शासनाचा आहे त्याचं अंमलबजावणी आपल्याकडे आहे, परंतु आपल्याला हायपरटेन्शन, डायबिटीस, ओरल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर अशा पद्धतीचे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत ते 30 वर्षापेक्षा जास्त 30 वर्षापेक्षा वय जास्त असलेल्या प्रत्येक महिला पुरुष यांचं आपल्याला इन्स्पेक्शन करायचं आहे आणि जे त्याच्या कक्षेत असतील, जे संशयित रुग्ण असतील किंवा निदान झालेले रुग्ण असतील यांना रेफरल करायचं आहे आणि आशा सेविका आणि आरोग्य सेविका यांच्या मार्फत त्यांचा पूर्ण रेकॉर्ड आम्ही मेंटेन करणार आहोत, जेणेकरून आम्हाला यांचा डेटा पण उपलब्ध होईल. यासाठी एक कस्तुरबा मातृसेवा केंद्र शिवाजीनगर या ठिकाणी आपण
उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन आणि मधुमेह, डायबिटीस यासाठी विशेष कक्ष स्थापन करणार आहोत। या ठिकाणी पूर्ण तपासण्या मोफत असतील, पूर्ण विशेष तज्ज्ञ जे आहेत ते त्यांना मोफत उपलब्ध असतील आणि त्याचा सर्व सेटअप जो आहे तो या हॉस्पिटलमध्ये आपण करणार आहोत। त्यासोबतच अनधिकृत बांधकाम आणि निर्मूलन विभाग जो आहे त्यामध्ये हायकोर्टाचे आदेश आहेत आणि आमचाही संकल्प आहे अनधिकृत होर्डिंग मुक्त शहर करणे। आणि हा विषय जो आहे सत्ता पक्षानं गांभीर्याने घेतलेला आहे। मुळात हायकोर्टाची ऑर्डर असल्यामुळं यामध्ये आम्हाला ही काम पूर्णपणे करायचं आहे। त्यासाठी आम्ही प्रतिबंधात्मक ज्या पद्धतीने कारवाई करणार आहोत इलिगल होर्डिंगसाठी, त्यासोबतच त्यांना फॅसिलिटेट करणं यासाठी सुद्धा महापालिका या 100 दिवसामध्ये कार्यरत राहणार आहे। आपले जे 118 लोकेशन्स आहेत की ज्या ठिकाणी आपण परवानगी देतो त्यामध्ये आपण भरीव वाढ करणार आहोत। आणि दुसरं त्यांची सूचना अशी आहे की हे माफक दरात व्हावं, म्हणून आपण यांचा धोरणात्मक निर्णय घेऊन शुल्क सुद्धा कमी करणार आहोत, जेणेकरून अनधिकृत होर्डिंग लागणार नाही। कुठल्याही याला जर होर्डिंग लावायचे असेल तर परवानगी सहज सुलभरित्या होईल, माफक दरात होईल, अशा पद्धतीचं नियोजन आहे। आणि त्यापुढे जर एक अनधिकृत होर्डिंग लागत असतील तर सत्ता पक्षाचा मानस आहे की त्याच्यावरती जे काही कारवाई आहे कायदेशीर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत ती करावी लागेल आणि ती करण्याचा मानस आमचा आहे। त्यासोबतच आता सांगितल्याप्रमाणे आपले जे मुख्य चौकांचं सुशोभीकरण आणि नूतनीकरण करायचं आहे त्यामध्ये महत्वाचा अडथळा म्हणजे अतिक्रमणाचा असतो, फेरीवाल्यांचा असतो। तर 100 मीटर पर्यंत सगळे मुख्य चौक जे आहेत ते आम्ही अतिक्रमण मुक्त करणार आहोत। या 100 दिवसामध्ये आमचं ते नियोजन आहे। त्यासोबतच मालमत्ता विभागाचा एक महत्वाचा विषय असा आहे की मनपा हद्दीतील महानगरपालिका आणि शासकीय जमिनीवरील जे अतिक्रमण आहेत ते नियमकुल करण्यासाठी यामध्ये काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, काही ठिकाणी शासनाची मंजुरीही घ्यावी लागेल, परंतु निश्चित स्वरूपाचे महापालिकेच्या किती जागा, शासनाच्या किती जागेवरती हे अतिक्रमण आहेत, निश्चित किती आपल्याला अतिक्रमण रेग्युलर करायचे आहेत, या सर्वाचा डेटा कलेक्ट करून याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन आवश्यकता असल्यास शासनाची मान्यता घेणे आणि त्या लोकांचे हे पट्टे दिले जाणे। यामध्ये आपण काही प्रमाणामध्ये 100 दिवसामध्ये सक्सेसफुल करून ही आपली ही पद्धती जी आहे ती या पुढील वर्षामध्ये कंटिन्यू राहणार आहे। त्यासोबतच शिक्षण आणि महिला बाल विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळा ज्या आहेत त्या आपल्या CCTV कॅमेरा बसवून आपण त्या कव्हरेजमध्ये आणणार आहोत। त्यासोबतच पिण्याची पाणी आणि मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेटची व्यवस्था हे प्रत्येक शाळेमध्ये या 100 दिवसातच आपण उपलब्ध करून देणार आहोत। येत्या 100 दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये मान्सून येणार आहे, तर त्या अनुषंगाने आपण शहरामध्ये विविध ठिकाणी 10,000 वृक्ष लावण्याची पूर्वतयारी या 100 दिवसामध्ये करणार आहोत। आणि तेही वृक्ष अशा पद्धतीचे लावणार आहोत की जे इलेक्ट्रिक लाईनला कधी बाधित होणार नाहीत किंवा रोडला कधी वायडिंगला अडचण येणार नाही, आणि ते कोणत्या स्पेसिसचे लावायचे या सर्वाचा सायंटिफिक विचार करून हे वृक्षारोपण करण्याचं आमचं नियोजन आहे। यासोबतच आपल्याला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या कुलगुरू आणि त्यांची रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी एक उपक्रम दिलेला आहे, जेणेकरून डेंग्यू आणि मलेरिया या डासांचं निर्मूलन होईल, त्यासोबतच व्हायरल आजारांची आपल्याला लवकर सूचना मिळेल अशा पद्धतीचा काही रिसर्च चालू आहे। तो शहरामध्ये त्यांना आपल्या प्रायोगिक तत्वावरती इम्प्लिमेंट करायचा आहे। तो त्यांनाही अनुदानातून मिळणार आहे, त्यामुळे महापालिकेला खर्चाचा विषय नाहीये। अशा पद्धतीचा हा प्रोग्राम जो आहे तो दिशादर्शक स्वरूपाचा आहे। आम्हाला किंबहुना सभागृहाला जे अपेक्षित आहे की पुढील आपल्याला वर्षामध्ये कशा पद्धतीनं काम करायचं आहे ते आपल्याला सर्वांना या 100 दिवसामधून जो बदल झालेला आहे तो दर्शमान पद्धतीनं करून दाखवायचा आहे। त्यासाठी हा प्रायोगिक उपक्रम हा 100 दिवसाचा उपक्रम दिलेला आहे आणि या उपक्रमाला मी प्रशासन प्रमुख म्हणून हा 100 दिवसाचा आराखडा आपण 100% पूर्ण करण्याचं मी प्रशासनाच्या वतीनं ग्वाही देतो आणि थांबतो।